बोलली म्हणे ए तुम्हाला पटतंय का म्हणे काही सावळा गे चिमणा माझा सावळा गे चिमणा माझा गवळणीत खेळ राजा गवळणीत खेळ राजा तुम्ही मोठ्या ढाल गदा गे गोकुळच्या दारी काय सांगता राणे गोकुळच्या दारी काय सांगता राणे गोकुळच्या दारी काय सांगता राणे गोकुळच्या दारी बाळ सगुण गुणाचे ताने ग बाळ दिसतंय गोजिरवाणे काय सांगता घराणे गोकुळच्या नारी 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 यशोदा म्हणते ऐका बाळ सगुण गुणाचे ताने ग बाळ दिसतंय गोजिरवाणे काय सांगता गाढाने गोकुळच्या नारी यशोदा म्हणते तुम्हाला पटतंय का माझा मुलगा केवढ्याचा आहे 5 वर्षाचे माझी बाळ अंगणी का खेळे खेळ का लटिकाचं घेता महाराज या गवळणीत या गवळणीमध्ये यशोदेनं त्याला बोलूच दिलं नाही सावळा गे चिमणा माझा सावळे चिमणे गवळणीत खेळ राजा तुम्ही मोठ्या ढाल गदा गे गोकुळच्या नारी नाम मन यशोदेची हा तुझा ऋषिकेशी किती छळतो गे आम्हासी गोकुळच्या नारी सुंदर महाराज गवळण आहे बोलू लागली गवळण यशोदेने मान्य केलं नाही महाराज देव थोडे मोठे झाले जास्तच मग खोड्या सुरू करू लागले देवानं महाराज हो त्या सांगायला आलेल्या गवळणी होता ना त्या निघाला माघारी यशोदेने मान्य केलं नाही पण तिकून एक येऊ लागली ते म्हणे काका कुठे गेलतात बचत गटाचे अध्यक्ष असेल कुठे गेलतात म्हणे काय ते काय म्हणे ते नंदाचं कार्ट नाही का म्हणे गेलते खोड्या करायला सांगायला गेलते म्हणे काय झालं म्हणले ती का बोलू देते का काय म्हणे महाराज ही म्हणली चला म्हणले माझ्या बरोबर अगं ती म्हणे आम्ही एवढ्या 10-15 जणी असून आम्हाला तिने बोलू दिलं नाही तू कुठं सांगते आता तुम्ही चला तर घरी तुम्हाला काय कळत नाही म्हणे बोलायचं कळत नाही कसं बोलावं लागतं काय बोलावं लागतं जरा शिकलेली होती चला म्हणे मी बोलते महाराज निघाली निघाली यशोदेकडे गेली यशोदेच्या दारात आल्याबरोबर तिनं पदर खोटलांची पट्टा चढवला आवरी आवरी आपुला काना आवरी आवरी आपुला काना नाची गेला मुचा तुना नाची गेला मुचा तुना नाची गेला मुचा तुना आवरी आवरी आपुला काना आवरी आवरी आपुला काना 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 नाची गेला मुचा तुना नाची गेला मुचा तुना नाची गेला मुचा अजूनला तनये तुझ्या मना अजूनला तनये तुझ्या मना तुझा तुलाची गोड वाटे काना 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 नाची गेला मुचा तुना नाची गेला मुचा तुना नाची गेला मुचा तुना महाराज तिने असा पट्टा चढल्यावर यशोदाला बी घाम आला यशोदा घाबरली म्हणे खरे बोलू देणे गेली कृष्णाला तर चॅलेंज केलं म्हणे कृष्णा तू लय खोड्या करू चल माझ्या घरी येऊन दाखव कृष्ण म्हणला असं आहे का पेंद्याला म्हणला हे चाललं घर नंबर घेबर टेपून पेंद्या म्हणला आपल्याच घरीत राहती तिचं घर बी माहिती म्हणला आपल्या शेजारीचं भीतीचं लय भांडणे खेळते मालका संघ म्हणला मग रोज ऐकतोय म्हणला मी हो मालक आंबट झाला म्हणला हिच्या हो महाराज काय का बाय असे आहेत हो जरा ती उच कानाची होती काडवान बाई होती जरा उच कानाची होती कारण महाराज काय काय बायकाच्या धाकानं काय काय माणसं असे
लिंबाला हळ लागायला लिंब कसा वाळून जाते तशी करपून गेलेत, तशी होती ती. मालक ततांगड होतं, तिच्या धाकातलं होतं. महाराज ती बोलून आली घरी, पण घरी आल्यानंतर तिला थंडी तापच आली. हो, आतरूनच धरून बसली. हो, खुडकुड खुडकुड ताप आली. मालक म्हणला कसं काय, उन्हात गेली नाही कुठं, सोयाबीन काढायला, हरभरा काढा गेली नाही, गहू काढा नाही, ताप कसं काय आली तुला? काय सांगू म्हणे, जिबलीने केलं काय म्हणते तर. हो, म्हणजे आता अंगा ओढून आलं म्हणे संकट. म्हणे काय त्या नंदाच्या पोराला बोलली होती काय? तिथं तर घोळ झाला म्हणे सगळा. त्याला म्हणले काय म्हणली, म्हणले काय माझ्या घरी येऊन दाखव. कशाला म्हणली तू उगत फुकट कळण शेंडी वळवळ म्हणे, कशाला बोलली तू, तुला माहित नाही का ते कसं मोठ्याचं पोरग आहे. जाऊ दे भाऊ, आता काय काय करावं, काय ना आता ते बघ तुझं तू बघ भोगायचा. महाराज आता देव होता महाराज, ते लक्षात घेतलं. ते म्हणजे आता काय करू आपण, इथं काय राहायचं नाही, गाव सोडून जाऊ म्हणे, त्याशिवाय काय आपल्याला इलाज नाही. ते म्हणला हे पहा, आता एकदा झाले गाव समजून सांगू, 4-2 माणसं नेऊ, सांगावा तुमच्या पोराला असं असं नसतं, आम्ही गाव सोडून चालू. ते म्हणे नाही, ते काही सांगत नाही, पहिली बैलगाडी झोपायची. ते म्हणे तसं नसतंय, जिथं गाव करी तिथं राव काय करी. ते म्हणजे मला बाकी काय सांगू नका, पहिले सकाळी बैलगाडी झोपायची निघायची. ते म्हणे तसं नसतंय का, मी सांगतो समजून, थांब. आता महाराज ते धाकातच असल्यामुळे काय नाईलाज झाला. सकाळी उजडल्याबरोबर तर काय बैलगाडी शिवळात होते हे बघितले, निघाले महाराज. निघाले की पोराने सांगितलं कृष्णा, प्रभावती म्हणली चालली म्हणे गोकुळ सोडून. प्रभावती नावाची गवळण होती ती, भागवतामध्ये वर्णन आले त्याचे, बघा तुम्ही. तुमचं इथं तर नाही, इथली नाही बाबा कोणी, कशाला उगच. मला जायचंय माघारी अजून, इथली नाही म्हणे, चालली म्हणे निघून. कृष्ण म्हणला असं आहे मान कोणावर राग सोडून, म्हणला या तुझ्यावर नाव ठेवलं, म्हणला कृष्णाच्या नंदाच्या पोरामुळे आम्ही गाव सोडून चाललो. कृष्णाला वाईट म्हणला, आपल्यामुळे एखादा गाव सोडित असेल तर योग्य नाही. महाराज निघाली बैलगाडी, गाव खरला चांगली गेली. देवाना महाराज असा कडक उन्हाळा पाडला. आता चैत्राचा, आता मे महिन्यात कसा उन्हाळा पडतो, एप्रिल मे मध्ये, त्याला काय करता येणार नाही. तुझी या सत्तेने वेदाशी बोलले, सूर्याशी चालणे, सूर्याला सांगितलं सूर्य महाराज तापा चांगलं, असं कडक ऊन पड महाराज. गाडी लांब गेली 10-10 किलोमीटर महाराज, कुठंच पाणी नाही, कडक उन्हाळा. त्याची जीभ लागली टाळूला. मालकाची गाडी हाकता हाकता, बैल जरा रदाड होते म्हातारे, कारण नवीन बैल असेल झपक्यात पळायला असते, बैल म्हातारे बैल होते. बैल काय फास्ट चालायला, त्याला ताण लागली. ते म्हणला हे पा, तिला बी ताण लागली. ती म्हणली मालक 5 मिनिटाच्या आत जर पाणी आणलं तर मी तुमची नसता. ते मला आता हे काय नवीनच केलं असतो नाही म्हणे, ताणच एवढी लागली. महाराज मग काय कस तरी झारी घेतली, घागर घेतली, ती गेले 2-4 किलोमीटर कुठेतरी वीर दिसले, झाड हिरवगार दिसू लागलं, मका बिका कुठेतरी. म्हणला यत्र यत्र अग्नी तत्र तत्र धुमण्या, जिथं जिथं जे आरती धूर निघाला तिथे तिथं अग्नी आहे, तसं जिथं हिरवं दिसायला तिथं कुठेतरी बोर वीर काहीतरी असं. अंदाज काढला, अंदाज बी आला पाहिजे माझा, काय काय अंदाज बी कळत नाही एवढे अंदाजी. ते मला तिथं हिरवं दिसायला काहीतरी वीर असेल. मग जुन्या काळातली विहीर होती महाराज, ती चिरबंदी पायऱ्यानं खाली 20-25 पायऱ्या त्या विहिरीला. ततंगड होतं गेलं महाराज, लुकड्याला आटल्यामुळे, कारण ते आधीच हळ लागून वाळून गेलं झालं होतं चांगलं लग्नाच्या आधी, पण नंतर नंतर सावध व्हा. हो लय म्हणाले बघा बघा मला बरोबर. थांबा, खाली उतरलं महाराज. आधी स्वतः कस तरी घासावाला केला, 2-3 घोट पेले, ती झारी भरली. महाराज देवाच्या लक्षात आलं, मला पाणी आणाय गेले. देवानं महाराज त्याचंच रूप घेतलं, गाडीत बसले. गाडीत बसलं, गाडी महागारी फिरवली. ती म्हणली अहो तुम्ही पाणी आणा, तिला पाणी दिलं, सगळं दिलं देवानं, त्याचंच रूप घेतलं तिच्या मालकाचं. म्हणे अहो तुम्ही महागारी कशाला नाही ना. म्हणला जाऊ दे आता आपण निघू महागारी, बघू काय असं मिटून टाकू आपण. गाडी निघाली महाराज. ते पण देवानं सांगितलं, देवानं त्याचं मालकाचं रूप घेतलं. देव म्हणला बघ त्या इरीतून एक जण येईल आणि ते म्हणेन बैलगाडी माझी, बायको माझी, असं ते म्हणतंय बघ. ते काहीतरी येड्यावर त्याला गोळ्या सुरू त्याला, असं काय म्हणेन तू का, असं काय मनावर घेऊ नको. ते नाही नाही म्हणे, मी तुम्हाला सोडून त्याला कसं म्हणेन काय. महाराज निघाली बैलगाडी मागं. हे कस तरी पायऱ्या चढत चढत वरी आलं, खांद्यावर घागर बघायला असं. बैलगाडी मागं, बायको बसलेली मागून. मध्ये त्याच्यासारखं मला दुसरं डबल रूप कोण आलं, आपण इथं कस तरी पळत पळत गाडी गावखराला गाठली. बाबा यानं सांगितलं होतं आधीच, बघ ते म्हणेन बघ बैलगाडी माझी, बायको माझी. ते म्हणाले ना तसं ओरिजिनल. कोण आहेस तू? ही बायको माझी, बैलगाडी माझी. ती म्हणली हो हेच माझे मालक आहेत. तुम्ही कुठले कोण म्हणे, एवढा वेळ असतं का पाणी आणा गेला, आमचे मालक लगेच आले पाणी घेऊन. गाव खराला कस तरी महाराज बळ 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 गाडी. त्या दोघांची तिथं भांडणं लागले खाली उतरून. देवानं तिसरं रूप घेतलं, बैलगाडी पुढं गावाजवळ गेली. आता म्हणले याचा न्याय निवाडा नंद बाबाच करतील. आता नेमकं हिचा कोण. महाराज पंचायत सगळी वाट्यावर गाठलेली. सगळ्यात जुना काळ होता महाराज. गावामध्ये असा एखादा वजनदार माणूस असायचा,
गावातलं भांडण कोर्टात जात नव्हतं, पोलीस स्टेशनला जात नव्हतं. असे माणसं काय काय गावात होऊन गेले. ते गावगाडा गावातच मिटवायचे. आता नाही महाराज, आता पेटवायलेत. घरातलं भांडण कसं येशील जाईल महाराज. पंचायत बसली, नंद बाबा सर्व गाव बसलं, सगळ्या बाया आणि त्या सगळ्या महाराज. आणि ही बसली खाली मान घालून उभा राहिली, कृष्णाकडे बघायले. कृष्णानं खुनीला मनात मला देव म्हणला, जाशील का घर गाव सोडून. नंद बाबा म्हणले, हे पहा झाली गेली गोष्ट, आता एक मुखाने न्याय देतो. 12 फुटाचा खड्डा आहे, याच्यातून जो पलीकडे उडी मारीन त्याची बायको आणि त्याची बैलगाडी. महाराज हे ओरिजिनल होतं ना, ते तर कमरातूनच गळालं. मला गेली, आता बायको गेली आणि बैलगाडी गेली. मला कुठं आपलं काहीतरी सप्ते बिप्ते करून खाता येईल, गेली तरी जाऊ दे, कशाला कंबर मोड्या काहीच करता यायचं नाही. ओरिजिनल होतं ते. घाबरल्यानंतर घामच आला त्याला. 12 फुटाचा खड्ड्यातून पलीकडे उडी कशी जायची. वय झालेलं 70-75. म्हणला जाऊ दे, बायको गेली तर जीव तरी वाचल. म्हणला कुठं सप्त्याला नितुडला पातुडला इकडं लोणगाव सप्ते खात हिंडता येईल. म्हणला जाऊ द्या. महाराज जे ओरिजिनल होतं का, देवानं टनकन उडी मारली, पलीकडे गेली. लोकांना टाळ्या वाजल्या. पण जे देव होता, देवानं पलीकडे उडी मारली. जे ओरिजिनल होता त्याचा मालक, ते म्हणला, नंद बाबा आपला काय लाग नाही, आपली काय उडी जात नाही, गेली तर जाऊ द्या. म्हणला नंद बाबा म्हणले, घे ती बायको, घेईन बैलगाडी घेऊन चल, निघ घरी, परत गाव सोडून जायचा विचार करू नकोस. कृष्ण म्हणला, ऐकलं का, मला धमकी दिली माझ्या घरी येऊन दाखवते म्हणून. अशा महाराज देवानं अनेक लीला केल्या. एक एका अवतारात, कृष्ण अवतारामध्ये अनेक लीला आहेत महाराज. याच्या खोड्या सांगू किती, महीपत्र सिंधू वाटे. महाराज देवाचं चरित्र जर सांगायला साक्षात सरस्वती माता जरी बसली, समुद्राची शाई केली, पृथ्वीचा कागद केला, तरी देवाच्या लीला संपणार नाहीत. विठ्ठला देवानं अनेक खोड्या केल्या महाराज. एक दिवस देवानं घरीच खोडी केली. यशोदा म्हणली, कृष्णा तुला काय कमी या, चोऱ्या करतो दुसऱ्याची, इथं घरी किती खाण्यासाठी चांगलंय, याद राख म्हणे, इथून पुढे जर खोडी करशील. कृष्णा तुला मी ताकीद करते, घरी कुणाच्या जाऊ नको. तुला मी ताकीद करते, घरी कुणाच्या जाऊ नको. गवळ्या घरी बोबाट उठला, पाठ धयाचे फोडू नको. रागीट तुझा पितानंद, मारतयाचा खाऊ नको. कृष्ण तुला मी ताकीद करते, घरी कुणाच्या जाऊ नको. कृष्ण तुला मी ताकीद करते, घरी कुणाच्या कृष्णाला समजून. देवानं एक दिवस घरीच खोडी केली. देव पकडले गेले. यशोदेने सांगितलं, आता कृष्णा इथं राहायचं नाही. उद्या जाई राणा सवे घेवनी गोदना, सवे घेवनी गोदना, सवे घेवनी गोदना. परत देवानं खोडी केली. यशोदेच्या लक्षात आलं आणि कृष्णाला सांगितलं, कृष्णा तो आता इथं राहायचं नाही. रानामध्ये महाराज गायी चारण्यासाठी. बघा देवानं गायीची सुद्धा सेवा केली. गायी चारत असताना भागवतामध्ये वर्णन आहे, देवानं पायात चप्पल घातली नाही, कारण गो माता आहे म्हटलं. गोधने 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 गोधने, चारावया जातो शारंग पाणी. हो चारावया जातो शारंग पाणी. देवानं महाराज सर्व गोपाळांना गायी चारल्या, गायीचा खेळ खेळले, अनेक प्रकारे खेळ खेळले. गोपाळांना महाराज देवानं आपलं प्रेम सुख दिलं. अर्थात चोऱ्यात तर निमित्त होतं, पण चित्त चोरी येले नंदाच्या नंदने, तुका म्हणे येणे गरुडध्वजे. त्या गोपाळामध्ये तुकोबाराय होते. त्यावेळेस देवाना विचारलं, माझ्या संग